ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण या ठिकाणी चर्चा करतोय टक्कल पडायला लागल्यानंतर कुठेतरी मानसिकता बदलते, आपण टेन्शन मध्ये येतो आणि न्यूनगंड असा येतो की आपल्या कामावरती याचा परिणाम होतो। याच्याबद्दल एक स्टडी आहे, तो स्टडी आधी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर परत मी डॉक्टरांकडे जाणार। केसांची गळती होणं याला जागतिक समस्या म्हटलं तरी चालेल। सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच ही तक्रार असते। महिला याविषयी जास्त उघडपणे बोलताना जरी दिसतात तरी अकाली पडणारं टक्कल ही पुरुषांपुढची मोठी समस्या असल्याचं पुढे आलंय आणि अशा अकाली टक्कल पडण्यानं त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असल्याचं पुढे आलंय। इंग्लंडमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर सेंटरनं केलेल्या अभ्यासातून तथ्य पुढे आलंय की 30 वर्षांखालच्या 30% पुरुषांना टक्कल पडायला सुरुवात होते आणि पुरुषांच्या 70व्या वर्षापर्यंत हे प्रमाण 80%वर जातं। अकाली टक्कल पडण्यामागे जास्त शॅम्पू वापरणं, डोक्यावरची छिद्र बुजणं किंवा चांगला पाणी पुरवठा न होणं अशा अनेक कारणांनी मनाची समजूत घातली जात असली तरी त्यामागे हार्मोनल कारण आहे। पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन असतं। हे हार्मोन उष्ण जातीचं असल्यामुळे आतल्या आत पित्त वाढवण्याचं काम करतं। या टेस्टोस्टेरॉनचं उत्पादन वाढलं तर केस अधिकच गळतात। पहिल्यांदा कपाळावरचे केस गळतात, मग माथ्यावरचे आणि शेवटी बाजूचे केस गळतात। अकाली टक्कल पडल्यामुळे पुरुषांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो। केस कमी व्हायला सुरुवात झाल्यावर त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो। पुरुषांमध्ये आपण कमी आकर्षक दिसायला लागलोय असा न्यूनगंड निर्माण व्हायला सुरुवात होते। मानसिक अस्वास्थ्यामुळे व्यक्तिमत्व विकासामध्ये अथवा व्यावसायिक कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता असते। आता तर टक्कलाचं अर्थशास्त्रच तयार झालंय। परत केस उगवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची तेलं, क्रीम्स आणि थेरपिस्टच्या जाहिराती केल्या जातात आणि केस परत मिळवण्यासाठी ग्राहकही या जाहिरातींच्या भरीला पडतात। डोक्यावरच्या केसांनी कार्यक्षमता सिद्ध होत नाही, पण याचा परिणाम मानसिकतेवर होतोय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। डॉक्टर सुयोग, मला याच प्रश्नावरती तुमच्याकडे यायचं आहे की बऱ्याच वेळेला चिडवलं जातं, म्हणजे एखाद्या मुलाचे केस जायला लागले तर त्याला त्याचे कलिग चिडवतात, ऑफिसमध्ये कोणी चिडवेल, घरी काय काय वेळेला बोललं जातं, कुठेतरी हे टॉन्ट सुद्धा मनावरती परिणाम करतात? हो, खूप प्रमाणात जेव्हा मला काही बद्दल चिडवलं जातं तेव्हा माझी पहिली मानसिकता किंवा माझा पहिला रिस्पॉन्स असतो की ही जनता मला चिडवते, या लोकांमध्ये मी गेलं तर मी हास्याचा पात्र बनतो, तर मी त्या लोकात जाणं अवॉइड करतो। अदरवाईज मी ज्याच्यामुळे लोक माझ्यावर हसतात त्या गोष्टींचा मी निराकरण करून मग मी त्या लोकात जातो। तर जेव्हा माझ्या केसांवर मला टक्कल असण्यावर लोक माझ्यावर हसतात त्यावेळेला एकतर मी केस उगवणार आणि नंतर जाणार, मी माझ्या बाल्डनेसचा इलाज करणार नंतर जाणार, किंवा मी त्या लोकांमध्ये जायलाच बंद करणार। याला आपण म्हणतो सोशल अवॉइडन्स। या सोशल अवॉइडन्स मुळे न्यूनगंड तर निर्माण होतोच होतो, परंतु काही सिव्हिअर केसेसमध्ये डिप्रेशन आणि इट कॅन गो टू एक्सटेंट ऑफ आत्महत्येचे विचार पण येऊ शकतात या लोकांना। तर टीझिंगमुळे न्यूनगंड निर्माण होणं, डिप्रेशन होणं आणि पुढची पायरी म्हणजे आत्महत्येचे विचार येणं, असल्या प्रकारचे गोष्टी होऊ शकतात। बरोबर। डॉक्टर शर्मा, तुमच्याकडे ज्या महिला येत असतील, काही पेशंट्स येत असतील, त्यांच्यामध्ये तुम्हाला काय अशा गोष्टी दिसलेल्या आहेत की महिलांचे केस का जातात? म्हणजे बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की प्रेग्नन्सी नंतर जातात, मात्र आणखीनही काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये महिलांचे केस गळती खूप होते? खूप कारण आहे ॲक्च्युली। महिलांमध्ये प्रेग्नन्सी सर्वात हे इम्पॉर्टंट आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये केस प्रेग्नन्सीच्या त्यावेळेस केस गळत नाही आणि त्याचा नंतर लगेच केस गळायला सुरुवात होतो आणि ते कंटिन्यू राहतात, कधी कधी 6 महिने, कधी कधी वर्ष। ऑलरेडी लहान बाळाचं लक्ष घ्यायचं ते स्ट्रेस असतो, कामावर जायचं स्ट्रेस असतो, घरचं स्ट्रेस असतो, त्याच्यात केसाचा स्ट्रेस आला म्हणजे द लेडी इज टोटली हँडलिंग डिफिकल्ट सिच्युएशन्स। त्याच्यात डिप्रेशन पण होऊ शकतो अँड दॅट अफेक्ट्स हर फॅमिली लाईफ। त्याला असं वाटतं की शी इज नॉट ॲज अट्रॅक्टिव्ह ॲज बिफोर। सो हे असते। दुसरं एक खूपच कॉमन कारण आहे यंग एज आणि मिडल एजमध्ये पण, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम। हे खूपच कॉमन झालं आहे बिकॉज ऑफ द स्ट्रेस, व्हेरी कॉमन बिकॉज ऑफ स्ट्रेस आणि हॉर्मोनल प्रोडक्ट्सच्यामुळे पण, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स हॅव्हिंग हॉर्मोनल एक्स्ट्रॅक्ट।
सो हे खूप कॉमन आहे. विमेन आर वर्किंग, ते घरात बघतात, बाहेर बघतात आणि त्यांचं स्ट्रेस लेवल्स आणि त्यांचे टेस्टोस्टेरॉन लेवल्स जे खूपच कमी असतात ते थोडं वाढते आणि त्याच्यामुळे त्यांना हेअर लॉसचा प्रॉब्लेम असतो. बरोबर. आणि दुसरा आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, म्हणजे रेग्युलर फूडमध्ये न्यूट्रिशनल कमी असल्यामुळे. काय काय खावं म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर आपण काय काय खाल्लं तर आपल्या केसांची जी आहे ती चांगली म्हणजे केस चांगले राहू शकतात. चांगलं प्रोटीन इंटेक असायला पाहिजे, व्हेजिटेरियन ॲज वेल एज नॉन व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियनमध्ये पण उडद डाळ वगैरे असलं प्रोटीन, पल्सेस आर व्हेरी गुड इन प्रोटीन. आणि दुसरं असायला पाहिजे आपले फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, सॅलड्स, स्प्राउट्स खूप इम्पॉर्टंट आहे. कडधान्य भिजलेले आणि हे आले, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे रेग्युलर फूड आपल्याला, आणि जंक फूड कमी खायला पाहिजे. ते कंटेन प्रिझर्वेटिव्स, कलर्स, हे सर्व दीज आर नॉट गुड फॉर आवर बॉडी. बरोबर. जंक फूड म्हणजे सध्या आपण जर पाहिलं तर जो यूथ आहे भारतामधला हा जंक फूड खाताना आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो. पण डॉक्टर सुयोग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे कसे काही पेशंट आलेत का जे डिप्रेशनमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळाले, बॉल्डनेसमुळे कुठेतरी आता काहीच होणार नाही माझं, आता सगळं संपलं माझ्या आयुष्यात, असं काही बोलणारे मिळाले? हो, स्पेशली हा जो 30च्या आधीचा एज ग्रुप आहे, ही मुलं ज्यांची लग्न अजून व्हायची आहेत, त्यांचं सगळ्यात मोठं कारण असतं की अरे, इफ आय एम गेटिंग बॉल्ड, व्हॉट इज हॅपनिंग, इफ आय एम गेटिंग अ राईट मॅच फॉर मी, माझ्या कुवतीप्रमाणे मला मुलगी मिळणार की नाही, किंवा फक्त मला टक्कल पडलेलं आहे यासाठी माझं लग्नच कधी होणार नाही, तर ही खूप मोठी गोष्ट. आणि त्यासाठी जे यंग क्राऊड आहे तो फार डिस्ट्रेसमध्ये जातो आणि मग डिप्रेशन या प्रकारच्या गोष्टी त्यांना यापुढे पण व्हायला लागतात. तर त्यासाठी ते पैसे खर्च करायला तयार असतात आणि कित्येकदा या पैसे खर्च करण्याच्या तयारीमध्ये आणि लवकर रिझल्ट घेण्याच्या तयारीमध्ये राईट ट्रीटमेंट, दे डोंट सीक द राईट ट्रीटमेंट. दे मे नॉट गो टू अ डर्मेटोलॉजिस्ट ऑर अ प्लास्टिक सर्जन, बट रादर दॅन विजिट सर्टन प्लेसेस विच आर नॉट सो ग्रेट त्यांच्या अप्रोचमध्ये आणि त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीतच परिणाम होतोय. मात्र डॉक्टर शर्मा, एक शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे आहे. ह्या सगळ्या केसेस जेव्हा आपल्याला मिळतात, जेव्हा कळतात की 30% मुलं ही ॲट द मोस्ट 25-30 या एज ग्रुपमधली बॉल्ड होतात, तर या मुलांसाठी काय सांगाल तुम्ही, काय काय करायला पाहिजे मुलांनी जेणेकरून ते स्वस्थ राहतील आणि केस गळती कमी होईल? थांबणार नाही, मे बी जेनेटिकली असेल पण कमी होऊ शकते. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज डाएट. न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करायचं, जंक फूड अवॉइड करायचं, स्ट्रेस कमी घ्यायचं आणि स्लीप, वॉटर इनटेक इनफ घ्यायची, अँड अवॉइड टू मच ऑफ ऑल द जंक फूड, प्रिझर्वेटिव्ह. अवॉइड प्रोटीन विच इज नॉट गुड प्रोटीन, म्हणजेच हे प्रोटीन सप्लिमेंट्स असले किंवा हॉर्मोनल टॅबलेट्स असले फॉर इन्क्रीजिंग मास ऑफ मसल्स. आणि दुसरं एक आय वुड रिअली लाईक टू कमेंट, जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात, मेल्स पेशंट हू आर व्हेरी बॉल्ड, म्हणजे मी त्यांना जास्त हेल्प करू शकणार नाही, मला माहीत आहे की त्यांची बॉल्डनेस इज मच बियॉन्ड माय कॅपॅसिटी टू ट्रीट, आणि प्रॉबेबली दे माइट इम्प्रूव्ह विथ ट्रान्सप्लांट. कोणी ट्रान्सप्लांटने पण इम्प्रूव्ह नाही होणार. द थिंग आय टेल देम इज, ज्या लोकांचे केस कमी असतात दे आर मोर मॅनली because they have more testosterone. So I ask them to accept and be happy with what they have and then approach for treatment. That is a more important thing which I tell them. म्हणजे टक्कल पडायला लागलेलं आहे किंवा टक्कल पडलाय म्हणून न्यूनगंड न स्वीकारता आपण त्याला पॉझिटिव्ह वेने घेतलं पाहिजे की हरकत नाही, याचा आपल्या कामावरती परिणाम होऊ देऊ नये, जेणेकरून आपलं काम महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला ज्या प्रकारे डॉक्टर सुयोग म्हणाले की प्रेझेंटेशन देताना कोणी तुम्हाला टक्कल पडलेलं आहे बघणार नाही, तुम्ही प्रेझेंटेशन किती चांगलं देता त्यावरती लोक तुमची उपयुक्तता किंवा तुम्ही काय करताय हे ठरवणार आहेत. डॉक्टर सुयोग आणि डॉक्टर शर्मा, तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात तर आपण चर्चा करत होतो टक्कल पडतंय आणि त्याचा कुठेतरी मानसिकतेवरती परिणाम होतोय. कारण 25 ते 30 हा जो वयोगट आहे, या वयोगटातल्या जवळपास 30% मुलांना टक्कल पडायला सुरुवात झाली आहे. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.